स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्याला सुरुवात करते. मंडळींनो, आजच्या व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला प्रश्न पडला असेलच की नेमकं ताई आज व्हिडिओमध्ये काय सांगणार आहेत. कारण की आजचा थंबनेल आहेच की श्रीमंत असो वा गरीब, कोणतीही व्यक्ती असो, लहान असो, मोठी असो, थोर असो, कोणीही असो, प्रत्येकाने स्वामींची सेवा का करायला हवी. स्वामींची सेवा नाही तर तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवतेला मानता, जी तुमची गुरु आहे, त्यांची सेवा, दान धर्म का करायला हवा आपल्याला, आपल्या या आयुष्यामध्ये का करायला पाहिजे, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि हो, आजची जी माहिती आहे तुम्हाला एका उदाहरणाद्वारे, एका अनुभवातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि माहिती सुद्धा इतकी सुंदर आहे जेणेकरून तुम्हाला पटेल की नक्कीच 100% नाही, 1000 1,00,000% पटेल की नक्कीच आपण पण सगळ्यांनी स्वामींची सेवा ही करायलाच हवी, प्रत्येकानेच. चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाने सेवा ही करायलाच पाहिजे. कारण की कसं आहे, खूप श्रीमंत आहात तुम्ही, माहितीये काही लोक खूप श्रीमंत आहेत, सगळ्या सुख सुविधा तुमच्याकडे आहेत, कुठले तुम्हाला म्हणजे त्रास नाही आहे, कुठला तुम्हाला म्हणजे प्रश्न नाही आहे, समस्या नाही आहे, काही अडचणी नाही आहेत. असे श्रीमंत लोक आहेत ज्यांचा पैसा पाणी आर्थिक म्हणजे म्हणतात सुबत्ता खूप चांगली आहे, संतान प्राप्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे, पैशांची आवक पण घरामध्ये खूप छान होते आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आनंदाने राहते आहेत. मग त्या लोकांना काय वाटतं कधी कधी की मी कशाला दान धर्म करावा, माझं तर सगळं काही चांगलं चालू आहे, मी कशाला पूजा पाठ करायला पाहिजे, मी कशाला स्वामींची सेवा करायला पाहिजे, माझं सगळं काही चांगलं चालू आहे, मला तर काही अडचण नाही आहे, काही प्रश्न सुद्धा नाही आहे मला, तर मग मी का सेवा करावी. आणि त्यातल्या त्यात काही गरीब असे काही काहींची जर आर्थिक परिस्थिती पण नसते, खूप गरीब जे व्यक्ती आहेत किंवा जे मिडल क्लास फॅमिलीतले आहेत, त्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते की त्यांनी सुद्धा स्वामी सेवा ही का करायला पाहिजे. म्हणजेच एवढंच उत्तर नाही आहे, पण त्या लोकांना काय वाटतं जे खूप गरीब आहेत किंवा जे मिडल क्लासमध्ये फॅमिलीमधून बिलॉंग करतात, त्यांना काय वाटतं की नाही, ते व्यक्ती काय करतात, आयुष्यभर कष्ट कष्ट कष्ट, मेहनत मेहनत मेहनत, आणि फक्त नोकरीच्या मागे पळतायत, कष्ट करण्याच्या मागे पळतायत, दान म्हणजे सगळं काही मेहनत आणि पैसा कसा कमवता येईल आणि आपल्या सुखसुविधा कशा पूर्ण करता येतील, आपल्या कुटुंबाच्या सुखसुविधा कशा पूर्ण करता येतील, मुलांच्या अपेक्षा, आई वडिलांची काळजी घेणे, दवाखाना पाणी, जे काही आहेत गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींची काळजी कशी करता येईल, यातच त्यांचं आयुष्य निघून जातं अर्ध. आणि काय होतं मग, लोक काय करतात की जेव्हा एक रिटायरमेंट नंतर, कामाच्या रिटायरमेंट नंतर किंवा एक वय झाल्यानंतर, 60 नंतर वयाच्या, मग देवधर्म करायला सुरुवात करतात किंवा देवदेव करता येईल बाबा असं म्हणतात. आधी काय करू, कष्ट करूया, मेहनत करूया, या गोष्टीकडे लक्ष देतात. आणि म्हणजे त्यांचा विसर पडून जातो या गोष्टींचा की त्यांना की आपण पण काहीतरी स्वामींचं नामस्मरण करायला पाहिजे, जे आपले इष्टदेवत आहे, ज्यांना तुम्ही गुरु मानता, त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे किंवा काही त्यांची सेवा करायला पाहिजे, नाम जप करायला पाहिजे, ते सुद्धा याचा सुद्धा त्यांना विसर पडतो. मग या सगळ्या गोष्टींपासून ते लांबच राहतात. कारण की त्यांना माहितीये की कोणाकोणाला असंही वाटतं की नेमकं अध्यात्म करून, देवदेव करून काही होणार नाही आहे, मेहनत ही करायचीच आहे, आपण फक्त मेहनतच करायची बस, बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, अशी काही व्यक्ती आहेत. कारण की कसं आहे, मी म्हणते की मान्य आहे की अध्यात्म ते प्रत्येकाने करायलाच हवं, पण त्याचबरोबर मेहनत आणि कष्ट याला सुद्धा पर्याय नाही आहे, ती प्रत्येकालाच करायची, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकालाच करायची आहे. पण मी आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे, ते तुम्ही नीट व्यवस्थित ऐका आणि त्यातून तुम्हाला कळेल प्रत्येकालाच, जे जास्त श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे आणि खूप गरीब आहे किंवा खूप म्हणजे असं एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो, त्या व्यक्तीने, प्रत्येकाने हा अनुभव नीट ऐकावा आणि मग ठरवावं की नक्कीच आपण प्रत्येकाने स्वामींची सेवा, आपल्या गुरूंची सेवा, नामस्मरण, देवधर्म, दान धर्म करायला पाहिजे की नाही. तर उदाहरण किंवा अनुभव काय आहे तुम्हाला मी सांगायला सुरुवात करते. तर मंडळींनो, काय आहे, एक खूप मोठासा श्रीमंत माणूस असतो, ज्याच्याकडे खूप सुख सुविधा असतात, एवढ्या सुख सुविधा असतात, एवढा तो श्रीमंत असतो, गब्बर श्रीमंत असतो, त्याला कुठलाच म्हणजे अडचणी नाही, कुठला प्रश्न नाही, कुठली समस्या नाही, खूप पैसा त्याच्याकडे आहे. मग काय होतं, आणि कसं असतं, श्रीमंत माणूस म्हटला की कुठेतरी एक म्हणजे अहंकार मनामध्ये असतोच, एक गर्व मनामध्ये असतोच, किंवा मी श्रेष्ठ आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहे, मला जे अध्यात्म आहे किंवा देवधर्म आहे काही करायची मला गरज नाही, असं कुठेतरी एका लेवलपर्यंत त्या व्यक्तींना वाटायला सुरुवात होऊन जाते. आणि मग कसं असतं, ह्याला एक ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा म्हणता येईल. तर ती जी श्रीमंत व्यक्ती आहे ती काय करते, एकदा त्याच्या मर्सिडीज गाडीमध्ये ती कुठेतरी जात असते, आणि मर्सिडीज गाडीमध्ये जात असतानाच ती व्यक्तीच्या गाडीमध्ये एक ऑडिओ चालू असतो, एका म्हणजे महात्म्याचा, ज्यांना तो मानतो त्या महात्म्यांचा, साधू पुरुषांचा एक ऑडिओ, त्या क्लिप चालू असते आणि तो ऐकत असतो मन लावून. त्याच्यामध्ये ते महात्मे जे आहेत, जे काही साधू संत आहेत, ते सांगत असतात
की आपण इथे म्हणजे आपण जे काही या जगामध्ये आलो आहेत, तिथे आपण म्हणजे सोबत काही मेल्यानंतर सोबत आपण काही घेऊन जाणार नाही आहेत. जे काही आहे ते आपल्याला इथेच ठेवून जायचं आहे. जे काही आहे ते आपल्याला इथेच भोगायचं आहे. इथेच सगळा उपभोग त्याचा घ्यायचा आहे. आपण मेल्यानंतर सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही. काही सुद्धा नाही. ही सगळी जी काही आहे आपण जी काही आपल्या आजूबाजूला गोष्ट आहे ती सगळी मोहमाया आहे. ती म्हणजे आपण ह्याच्यातून एक गोष्ट सुद्धा आपण आपल्यासोबत मेल्यानंतर घेऊन जाऊ शकत नाही. हे शब्द त्या महात्म्याचे त्या श्रीमंत व्यक्तीच्या कानावर पडतात. मग ती श्रीमंत व्यक्ती प्रश्नच्या म्हणजे चिन्ह येतो तिच्या समोर, की असं कसं होऊ शकतं? आपण मेल्यानंतर काहीच घेऊन जाऊ शकत नाही स्वर्गामध्ये, असं कसं होऊ शकेल? काहीतरी असेल जे आपण घेऊन जाऊ शकतो. किंवा त्याच्या मनामध्ये असा विचार येतो, की नाही मी या महात्म्याला ज्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं, की आपण मेल्यानंतर स्वतःच्या सोबत एकही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही. मग ती काही पण असेल, नाही घेऊन जाऊ शकत आपण. जे काही आहे ते आपल्याला इथेच कर्म करायचे आहेत, इथेच उपभोग घ्यायचा आहे आणि इथेच आपल्याला सोडून जायचं आहे. असे त्या महात्म्याचे आपले शब्द असतात. मग तो व्यक्ती श्रीमंत व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती ठरवते, की नाही या महात्म्याचे जे शब्द आहेत मी त्याला खोटं ठरवणार आणि नाही मी असं काहीतरी काम करणार आयुष्यामध्ये, असं काहीतरी करणार, की जेणेकरून मी माझी जी काही संपत्ती आहे, जी काही पैसा अडका आहे, ते सोबत मी मेल्यानंतर स्वर्गामध्ये घेऊन जाणार. असा तो ठाम निर्णय घेतो आणि ठाम ठरवतो. मग तो काय करतो असंच त्याची जी 10,000 लोकांची जी काही कंपनी असते, इंडस्ट्री असते, तिथे त्या ऑफिसमध्ये तो जातो श्रीमंत व्यक्ती. तिथे गेल्यानंतर तो काय करतो, जेवढे कर्मचारी त्याच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्या सगळ्यांना बोलवतो आणि एक मीटिंग घेतो. आणि त्या मीटिंगमध्ये तो त्या सगळ्या जे काही कामगार लोक आहेत, जो काही स्टाफ आहे, त्या स्टाफना एक प्रश्न सांगतो, की मला एका गोष्टीवरती जो काही आयडिया देईल, म्हणजे मला जो काही एक कल्पना सुचवेल, एक उत्तर देईल, त्याला मी 1 करोड रुपये देईल बक्षीस म्हणून. मग ते म्हणते की कामगार लोक म्हणतात, की "अरे वाह! असं काय आहे जे आपण त्यांना आयडिया देऊ आणि त्याच्याबद्दल आपल्याला 1 करोड रुपये मिळतील." त्यावेळेस तो श्रीमंत व्यक्ती त्यांना म्हणतो, की "असं काहीतरी मला सांगा, की जेणेकरून मी माझ्यासोबत मेल्यानंतर माझी सगळी संपत्ती आणि पैसा अडका घेऊन जाऊ शकेल स्वर्गामध्ये." हे ऐकल्यानंतर त्या इंडस्ट्रीमधल्या जे काही कामगार लोक आहेत किंवा जो काही स्टाफ आहे त्यांना हसायला येतं आणि कुठेतरी वाटतं त्यांना मनातल्या मनात, की नेमकं आपल्या साहेबांना काही वेड लागला आहे का? की डोक्यावर म्हणजे डोक्याने थोडेफार कमी झाले आहेत का? असं कसं होऊ शकतं? मेल्यानंतर कुठली व्यक्ती काय घेऊन जाऊ शकणार आहे स्वर्गामध्ये? त्यांना पण असं थोडंफार हसल्यासारखं वाटतं, एक मजाक वाटते त्यांना. पण नाही, ती श्रीमंत व्यक्ती ठाम असते, सीरियस असते, की नाही जो कोणी मला कल्पना देईल, जो कोणी मला आयडिया देईल, की मेल्यानंतर मी माझा सगळा पैसा स्वर्गात कसा घेऊन जाईल, त्याला मी 1 करोड रुपये देणार. मग असंच तो जातो. मग हे बोलल्यानंतर तो जो श्रीमंत माणूस आहे तो त्याच्या रुटीनला लागतो. असेच तो 7 दिवस ज्यावेळेस मध्ये जातात, त्या 7 दिवसामध्ये झोपताना, उठताना, बसताना, प्रत्येक काम करताना त्या श्रीमंत माणसाच्या कानामध्ये, डोक्यामध्ये एकच शब्द घुमतात त्या साधू संताचे, की मेल्यानंतर आपण काही घेऊन जाणार नाही आहे. जे काही आहे ते इथे सोडून जायचं आहे. काहीच घेऊन जाणार नाही आपण. पण त्या व्यक्तीला, त्या साधू संताला म्हणजे जे महात्म्याचे जे काही शब्द आहेत ते खोटे ठरवायचे होते. मग हे 7 दिवस मध्ये निघून जातात. आणि 7 दिवस निघून गेल्यावरती 8व्या दिवशी तो परत त्या स्टाफला, इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना परत बोलवतो. परत तो त्यांना म्हणतो, की मला जो कोणी खरंच आयडिया देईल, या प्रश्नावरती उत्तर देईल मला, की मी पैसा कसा घेऊन जाईल स्वर्गामध्ये, त्यांना मी नक्कीच आता 1 करोड मी बक्षीस सांगितलं होतं, पण आता यावेळेस मी 5 करोड त्या व्यक्तीला देईल, जो कोणी मला असं याची उत्तर देईल त्या प्रश्नाचं. मग अशीच ही गोष्ट जी आहे ती त्याच्या पूर्ण शहरामध्ये, सिटीमध्ये ही पसरली त्या व्यक्तीच्या. आणि सगळ्यांना वाटायला लागलं, की अरे म्हणजे जे काही श्रीमंत माणूस आहे त्याला काय वेड-बीड लागला आहे का? असं कसं म्हणू शकतो हा? आणि एवढी 5 करोडची त्याने बक्षीस ठेवलं आहे. मग असंच काय होतं, एक व्यक्ती असते, साधारण व्यक्ती असते, ती त्याला भेटते श्रीमंत माणसाला आणि ती त्या श्रीमंत माणसाला म्हणते, की "सर, मी तुम्हाला याच्यावर उत्तर देऊ शकतो, एक आयडिया देऊ शकतो, की तुम्ही तुमचा पैसा मेल्यानंतर स्वर्गात कसा घेऊन जाऊ शकता." मग ती जी श्रीमंत व्यक्ती आहे, ती अतिशय खुश होते आणि तिच्या डोळ्यामध्ये चमक येते. "अरे वाह! कुणीतरी भेटला मला असा व्यक्ती, जो मला कल्पना देईल किंवा आयडिया देईल, की मी माझी कमवलेली संपत्ती, पैसा, अडका सोबत स्वर्गामध्ये कसा घेऊन जाईल मेल्यानंतर." मग तो जो श्रीमंत व्यक्ती आहे, तो त्या व्यक्तीला म्हणजे साधारण जी व्यक्ती असते, जी आलेली असते, तिला म्हणतो, की "कसं काय घेऊ शकतो सांग मला." मग त्यावेळेस ती साधारण जी म्हणजे आलेली जी व्यक्ती आहे, ती काय म्हणते त्याला, "सर, तुम्ही कधी पूर्ण दुनिया फिरले आहात का? पूर्ण जग फिरला आहात का?" मग तो जो श्रीमंत माणूस आहे, "हो, मी खूपदा फिरलो आहे. पूर्ण जग फिरून आलेलो आहे." मग त्यावेळेस ती जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्याला म्हणजे त्या श्रीमंत माणसाला म्हणते, "मग सर, ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेला जाता, त्यावेळेस अमेरिकेला जायच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट करायची असते. ती तुम्ही काय करता?"
मग ती म्हणते हो मला माहिती आहे. जेव्हा आपण इंडियामधून अमेरिकेमध्ये जातो त्यावेळेस आपली इंडियन रुपीज जी आहे ती आपल्याला कन्व्हर्ट करावी लागते तिथल्या अमेरिकेच्या करन्सीमध्ये. कारण की जर आपण नाही केले तर आपण तिथला कुठला व्यवहार कुठली गोष्ट म्हणजे खाऊ सुद्धा शकत नाही, पाण्याची बॉटल सुद्धा घेऊ शकत नाही, अशी आपल्याला होते गरज पडते तिथल्या अमेरिकेच्या करन्सीची. तर अशा प्रकारे त्याने सांगितलं की हो आपल्याला इंडियन रुपीजला अमेरिकी करन्सीमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. त्यानंतर तो परत म्हणतो की तुम्ही लंडनला गेले आहेत का, तिथे गेल्यावरती काय करता तुम्ही. मग तो म्हणतो की अरे बाबा हो मी लंडनला गेल्यावरती सुद्धा इंडियन रुपीज आपल्याला तिथल्या जी काही करन्सी आहे लंडनची करन्सी त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करावी लागते. मग अशा प्रकारे तो प्रत्येक देशाचं विचारतो. मग तो श्रीमंत माणूस म्हणतो अरे बस कर बाबा, मला माहिती आहे की आपल्याला ती इंडियन करन्सी जी आहे ती आपल्याला तिथल्या करन्सीमध्ये चेंज करावीच लागते आणि त्याच्यानंतरच आपण तिथे राहू शकतो, खाऊ शकतो, फिरू शकतो, कुठलंही काम करू शकतो. मग त्यावेळेस ती साधारण व्यक्ती जी असते ती त्याच्यावर एकच उत्तर देते आणि ती त्यांना म्हणते की सर माझं पण हेच सांगणं आहे की जसं तुम्ही म्हणता की जशी आपण अमेरिका किंवा लंडन असेल, दुबई असेल तिथे जाऊन आपल्याला इंडियन करन्सी ही चेंज करावी लागते, त्याचप्रमाणे आपल्याला आपण इथे आहोत आता जिवंत आहोत पण मेल्यानंतर स्वर्गामधली जी करन्सी आहे ना ती वेगळी आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपला जो काही आता पैसा अडका जो तुमच्याकडे आहे त्याला आपण पुण्यामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. कारण की आपण मेल्यानंतर स्वर्गामध्ये फक्त पुण्यच कामी येणार आहे. मग याच्यावरून तुम्हाला कळालं असेलच की की त्या श्रीमंत माणसाला सुद्धा कळालं की आपण पैसा आहे ना तर त्या पैसा आपल्या जोपर्यंत आपल्या जवळ आहे किंवा तुमच्याकडे पैसा नसेल सुद्धा किंवा तुमच्याकडे साधारणपणे तुम्ही साधारण व्यक्ती आहात ज्याच्याकडे खाण्यापिण्यापुरतं जगण्यापुरतं पैसा अडका आहे, साधारण व्यक्ती आहात, त्या प्रत्येक व्यक्तीने श्रीमंत असो वा गरीब असो किंवा साधारण व्यक्ती असो त्या प्रत्येक व्यक्तीने स्वामींची सेवा ही करायलाच हवी. कारण म्हणून सांगते की आपण मेल्यानंतर आपल्यासोबत काही सुद्धा घेऊन जाणार नाही आहे, 1 रुपया सुद्धा घेऊन जाणार नाही आहेत. फक्त आणि फक्त आपल्यासोबत जे जाणार आहे ते फक्त आपलं कर्म, ते पण चांगलं कर्म असेल तर, वाईट कर्म असेल तर नरकातच जावं लागणार आहे, त्याचे आपल्याला दोष लागणारच आहेत. म्हणूनच सांगते की तुमच्या खूप श्रीमंत आहात, खूप पैसा अडकाय, सुख समाधानी आहात किंवा गरीब आहात तरी नक्कीच दान धर्म करायला, स्वामींचं नामस्मरण करायला, तुमच्या इष्टदेवता तुमची जी काही गुरु आहे तिचं नामस्मरण करायला, पुण्यकर्म करायला, दान धर्म करायला, सामूहिक सेवा करायला किंवा एखादा सेवेकरी घडवायला कधीही मागे पुढे बघू नका. नका बघू. तुम्हाला कष्ट करा, मेहनत करा, सगळ्या गोष्टी करा, पण या गोष्टीला अध्यात्माला सुद्धा वेळ द्या. अध्यात्माशिवाय पर्याय नाही. म्हणून मी सांगते की जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होतं. एका म्हणजे आपलं रिटायरमेंटचं वय काय असतं किंवा आपलं ज्येष्ठ जी व्यक्ती असते तिचं वय 60 धरून घ्या तुम्ही. 60च्या अगोदर आपण विज्ञान 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 फॉरवर्ड जग म्हणत असतो, पैसा अडका कमवतो, सगळे अनुभव घेतो, सगळ्या आपण गोष्टी करून घेतो. पण एक 60 आणि म्हणतो की नाही आपण देवधर्म आपण वय झाल्यावरती करूयात असं आपण कोणी कोणी लोक ठरवतात. तर मी एक सांगू, तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला काय गॅरंटी आहे, आज आहात उद्या नाही आहेत, काय गॅरंटी आहे तुम्हाला की तुम्ही उद्या जगणार किंवा उद्याचा दिवस बघणार. झोपेतून उठल्यावरती तुम्ही खरंच सकाळ बघणार की नाही याची सुद्धा तुम्हाला गॅरंटी नाही आहे. म्हणून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा आहे. म्हणून सांगते की उठल्यावरती एक एक क्षणाला मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवा. मी असं नाही म्हणत की दिवस रात्र देवासमोर बसा, देवदेव करा, माळ जपा, असं नाही. फक्त स्वामींना किंवा आपल्या इष्टदेवतेला, आपल्या कुळदेवतेला कधीही विसरू नका. आपलं जे काही अध्यात्म आहे त्याला कधी विसरू नका. माहिती आता विज्ञानाचं जग आहे, फॉरवर्ड जग आहे, पण एवढे पण फॉरवर्ड नका हो की जेणेकरून आपण ह्या जग सोडून गेल्यानंतर आपल्याला नरकात जागा भेटेल, स्वर्गात भेटणार नाही. म्हणून म्हणते की पुण्यकर्म करा, दान धर्म करा, एवढे चांगले कर्म करा की जेणेकरून आपल्याला जाताना कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मन अडकणार नाही किंवा काही म्हणजे आपल्याला लोभ मोह माया राहणार नाही. म्हणून म्हणते की जरी तुम्ही श्रीमंत असाल तर दान धर्म करा आणि असं नका समजू की श्रीमंत आहात म्हणून मी नामस्मरण करायचं नाही, स्वामीची सेवा करायची नाही, आपले जे काही गुरु आहेत, जी काही इष्टदेवत आहे तिचं काही कुळाचार करायचं नाही असं कधीच समजू नका. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण की आजचा दिवस चांगला आहे, आज तुम्ही खूप छान उपभोग घेत आहात, पण उद्याचा दिवस, उद्या म्हणजे येणारा भविष्य काळ तुमच्यासाठी काय घेऊन येईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून सांगते की प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळोवेळी, प्रत्येक सुखात दुःखामध्ये स्वामींचं नामस्मरण करायला, स्वामींची सेवा करायला कधीच विसरू नका. जास्त नाही म्हणते, स्वामींची रोजची नित्य सेवा, स्वामींची 11 माळी जप रोजच्या रोज करा. बघाच तुम्हाला हेच तुमचं पुण्याचं गाठोडं तुम्हाला नंतर कामी येणार आहे. आणि कुठलेही पारायण असो, तुम्ही ज्या काही सेवा करतात, साधा स्वामींना केलेला मुजरा सुद्धा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतो. स्वामींचं बसता उठता कुठेही नामस्मरण करा,
स्वामींपर्यंत पोहोचतं. म्हणतात ना, पेढा हा कसाही खा, कुठूनही खा, तो गोडच लागणार आहे. म्हणून म्हणते की नामस्मरण कसंही करा, कुठेही करा, कधीही करा, केव्हाही करा. फक्त नामस्मरणच म्हणते बरं का, कुठला काही पारायण वगैरे कुठेही करू शकत नाही. नामस्मरणच. श्री स्वामी समर्थ. ते नक्कीच तुमचं पाप तिथल्या तिथेच कमी होऊन जाईल. तुमचे जे काही त्रास आहेत तिथल्या तिथेच भोग आहेत हळूहळू कमी व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेलच तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.